मराठीचा बुलंद आवाज दीपक भाई पाटील पळसपे यांच्याकडे. चला थँक्स परशुराम पाटील. ते कल्पेश पाटील यांचा सन्मान केला जाईल. कल्पेश या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नांदगाव यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो आमचे सोपान चोरगे योगेश पाटील, तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. चला आमचे ऋतुराज हॉटेलचे मालक आणि आताच खऱ्या त्यांनी ज्यांनी फॉर्च्युनर मोठी वाहन खरेदी केलेली आहे, निश्चित स्वरूपात ते आमचे राजेश शेठ पाटील यांच्या शुभास्ते नांदगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कल्पेश पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यांच्या समवेत आमचे पवार यांना आम्ही ते पाहतो दत्ता गायकरी क्रिकेटचा आनंद घेत असताना. चला बेलोली गावामध्ये पहिली फॉर्च्युनर राजेश दादा, त्यानंतर आता भरत दादा. चला येथे जय गावदेवी क्रिकेट संघ बेलोली यजमानात अजय पाटील असतील. आकाश तुमच्या संघाला मी सूचित करतो खेळाडूंच्या व्यतिरिक्त एकही समर्थक बेलोली गावचा तुमच्या खेळाडू कक्षमध्ये असता कामा नये, आणि तसं आढळलं तर बेलोली क्रिकेट संघाला सुद्धा 2 धावाने दंडित केलं जाईल. बघा आमचे स्वतः संतोष पाटील सांगतात, दत्ता गायकर आम्हाला इथे इशारा देतात. भाया आहेत आमचे भाया पाटील, सतीदादा स्वतः इथे आम्हाला सूचना देत आहेत. चला क्षेत्ररक्षण रचना मिहिका 11 श्री गणेश मो संघाचे संघनायक रोहित याने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेला आहे यजमान क्रिकेट संघ गावदेवी बेलोली क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मिहिकाचे पुरस्कर्ते आहेत मो संघाचे आमचे प्रवीण शेठ म्हात्रे, विद्यमान उपसरपंच. या प्रवीण शेठ आपण स्टेजवर या. चला मोई क्रिकेट संघाचा राखीव खेळाडू समालोचन कक्षमध्ये पाठवा. चला गाव इथे मी काय 11 महो क्रिकेट संघ तुमचा राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षमध्ये उपस्थित नाही आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलोली यांच्या वतीने 2 धावाने तुम्हाला दंडित करण्यात आलेला आहे. चला जागृती स्पोर्टचे आमचे संदीप दादा मस्कर आणि आज इथे अमित भोपी मैदानामधला खेळाडू असो त्या संघाला लगेच दंडित केले जाईल, 2 धावाने दंडित केले जाईल. चला बोलूया आपण आमचे समालोचक मित्र रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक पाटील यांच्याकडे आपण बोलूया. हॅलो 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 चेक. चला मी दिलेवान नशीब शेठ भोईर, नशीब दादा या पण व्यासपीठावर मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. चला थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर, थँक्यू सो मच परशुराम पाटील सर, थँक्यू सो मच सागरजी मांडवकर. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे गावदेवी क्रिकेटला बेलोली आयोजित भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये. आज मराठी राज्यभाषा दिन, सर्वांना मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आणि आज या स्पर्धेसाठी मी मराठी समालोचक दीपक पाटील तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातोय सरळ या थेट लढतीकडे, ज्या ठिकाणी घरच्याच मैदानावर खेळण्यासाठी गावदेवी बेलोली संघ मोठ्या संख्येनं त्यांचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित असतील. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि लढाई आहे त्यांची मिहिका 11 श्री गणेश मोहो च्या टीमनं पहिल्यांदा टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि इकडे सलामीची जोडी आपण बघतोय आकाश पवार आणि अजय पाटील. रोहित द स्टम्प्सनं जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता, इथे मात्र बीट करत गेलाय डॉट बॉल. ठीक, इथे पनज डोंगरी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधावा आणि रोहितचा हा बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. पहा अगदी थोडासा पाहायला गेलं तर
पुढ्या ड्राईव्हसाठी चांगला योग्य बॉल होता, परंतु कनेक्शन बिलकुल झालं नाहीये. चांगले ऑफकटर करतोय रोहित पाटील. पाठीमागचा चेंडू सुद्धा चांगला ऑफ ब्रेक आतमध्ये आणला होता. इकडे सुद्धा स्लाइडला मुवमेंट थोडंसं पाहायला मिळालं. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पहिल्या 4 बॉलमध्ये पॉवर प्लेच्या 3 डॉट बॉल टाकलेत रोहित पाटे. वेग पहा प्रचंड आहे. बॉल खाली सुद्धा राहिला आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र अजय पाटील स्टंप लाईनला निघून गेला बॉल. विकेट किपरला सुद्धा खाली वाकावं लागलं आणि हा बॉल कलेक्ट करावा लागला. आणखीन एक डॉट बॉल आणि 5 चेंडू समाप्त झाले. धाव फलकावर अवघी 1 धाव. आज मोठ्या संख्येनं खरं तर बेलवलीकर सामना पाहत असतील आणि ज्या ठिकाणी मात्र थोडीशी निराशाजनक सुरुवात म्हणता येईल ते अजय पाटील कडून. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ब्रॉन कडून वाणी स्ट्रॉंग ऑन कडे चेंडू सरकला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्यामुळे सिंगलच मिळेल. रोहित पाटेचं मात्र हे पहिलं पॉवर प्लेचं भन्नाट षटक समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर गावदेवी बेलवली टीमची धावसंख्या बिनबाद 2 धावा. गावदेवी जर ती कामगिरी साकारली तर मात्र 25,000 रुपयाचं कॅश प्राइज. चला पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा धावफलकावर, परंतु बेलवली संघ आहे आणि आजपर्यंत अनेक मोठ्या संघांना अक्षरशः मैदानामध्ये लोळवलं या संघांना. आणि आज घरच्याच मैदानामध्ये थोडंसं प्रेशर जरूर असेल. जेव्हा नेहमीच आपण घरच्या क्रीडांगणावर खेळत असतो, मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चहूबाजूला असतात. त्यांची वेगळी अपेक्षा असते आपल्या खेळाडूंकडून आणि कुठेतरी ती अपेक्षा पूर्ण करत असताना मात्र वेगळा दबाव मात्र विशिष्ट प्रकारचा नेहमीच फलंदाजांवर जाणवतो. आणि कदाचित तोच दबाव, त्याच दबावाचा फायदा सध्याच्या घडीला मिहिका 11 श्री गणेश मोह संघानं घेतलाय. रोहित पाटेनं मात्र भन्नाट षटक कंप्लीट केलंय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज जयेश पाटे. सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस नाव. पहिला बॉल जयेशचा. फुल टॉस आहे. भिरकावून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयला शांत केलं होतं पहिल्या षटकामध्ये. 6व्याच परतफेड केली जाईल. पहिलाच बॉलवर जयेश पाटेचा भव्य स्वागत षटकारांना. पहिला बॉल जयेशचा. फुल टॉस आहे. भिरकावून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय पाटील इन प्रोग्रेस नाव. पहिला बॉल जयेशचा. 1,000 फुल टॉस कॅश आहे. भिरकावून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बक्षिसाची अनाउन्समेंट एकदाच केली जाणार आहे मित्रांनो. षटक संपल्यानंतर उमेददादा पाटील सुद्धा आम्हाला ही माहिती देतात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिलाच बॉलवर जयेशचा षटकार खेचलाय. थोडासा फुल टॉस दिला होता. गुडघे बेंड करून करत हा फटका एक्झिक्यूट केला. शॉर्ट बॉल आहे. पाठीमाग येऊन खेळण्याचा प्रयत्न, करेक्शन प्रॉपर झालं नाहीये. म्हणावं तसं टायमिंग जुळलं नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लाईनला चेंडू स्टॉप केलाय. फक्त सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये जरूर 2 धावा आल्या असतील, परंतु तरी सुद्धा पाहायला गेलं तर भक्कम फलंदाजी आहे या संघामध्ये. आणि त्याचमुळे 5 षटकं संपता सुद्धा तुम्हाला एखादा चांगला स्कोर पाहायला मिळू शकेल. आकाश पवार ऑन स्ट्राईक नाव. अनऑर्थोडॉक्स खेळण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. विशिष्ट प्रकारचे फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत. 360 अँगलमध्ये खेळतो. मैदानाच्या चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो आणि खास करून पहिली 2 पॉवर प्लेची षटकं फोडण्यासाठी ओळखला जातो खेळाडू. फुल टॉस आहे. एज घेऊन यष्टीरक्षकाच्या दिशेनं. इकडे मिस केला मित्रांनो नकाशनं. पवारचा वार फसलाय या बॉलवरचा. हा चेंडू सुद्धा जयेशनं सरळ फुलर लेंथ केला होता. चान्स जरूर होता. पॉवर प्लेचं षटक आहे.
कुठेही हलक्या हाताने टाइम जरी केलं तरी इकडे गॅप्स मोठे आहेत आणि 3 फिल्डर फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि असं असताना फलंदाजासाठी पूर्ण रान मोकळं आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये खेळता आलं असतं पण बऱ्याच वेळेला फुलटॉसवर सुद्धा चेंडू निर्धाव जातात आणि हे चित्र पाहायला मिळालं. जयेश पाटे पहिल्या बॉलवर षटकार दिला होता, तदनंतर कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाचं. इकडे मात्र स्विंग अँड मिस, टप्पा पडला, बॉल बाहेर निघतोय. हा पहा, टप्पा पडला, बॉल बाहेर काढलाय, ऑफस्टोनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, परंतु जयेश आता मात्र पूर्णपणे लयीत परतलाय. आणि लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी जेव्हा करतात ही खासियत आहे. नॅचरल स्विंग आहे, चांगले लेग ब्रेक्स टाकतोय सध्याच्या घडीला, चांगले आउट स्विंग होतात चेंडू आणि त्याचमुळे उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं जोखमीचं चाललंय. ओ इकडे बैठक खेळण्याचा प्रयत्न, हाही फटका मात्र त्याचा पूर्णपणे मिस झालाय. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकामध्ये अजय पाटील 3 डॉट बॉल खेळला होता, दुसऱ्या षटकामध्ये आता आकाश पवार सलग 3 डॉट बॉल खेळतोय. सलामीवीर ज्या कामासाठी पाठवण्यात आलेत, पहिल्या 2 ओव्हरसाठी मोठा स्कोर, हे बिलकुल जमलेलं नाहीये गावदेवी बेलवली टीमला. एक षटकार आला होता परंतु तदनंतर असं वाटलं की मोठी खरं तर या नशीब शेठ भोईर कोलीकोपर मीत 11चे पुरस्कर्ते आहेत. खऱ्या अर्थाने मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. बॅकफुटला जाऊन पूल केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला सिंगल येईल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं इकडे पॉवर प्ले मात्र चांगलं गेलंय. मिहिका 11 श्री गणेश मोहो संघाला पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी 11 बेलवली टीमची धावसंख्या बिनबाद 10 धावा. तो कास नशीब दादा आला नावात, नशीब दादा भोईर. खऱ्या अर्थाने बघा, मीत 11 ही त्यांची खूप मोठी ओळख आहे आणि व्यासपीठावर आल्यानंतर दत्ता ढवले शिवकर यांचं सुद्धा नृत्य इथे अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावित करण्यात आलं. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू आणि पुन्हा एकदा बोलवी आमचे समालोचक मित्र दीपक पाटील पळसपे यांच्याकडे. सन्मान्य गोमाशेठ माली धानसर यांचं इथे आगमन झालेलं आहे. गोमाशेठ आपले स्वागत आहे. धनंजय पोरजी असतील, मग सदाशेठ पोरजी, किशोर पोरजी, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. चला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर फक्त 10 धावा आहेत. थोडंसं बाउन्स बॅक करावा लागेल ओपनर्सला बेलवलीच्या. रोहितचा हा बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. आकाशनं क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, मिड विकेटला सिंगल मिळेल. 1 रन. संपूर्णपणे शांतता पाहायला मिळाली. आतापर्यंत जर विचार केला तर मोहो संघाच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये 4 डॉट बॉल, दुसऱ्या षटकामध्ये 3 डॉट बॉल. आतापर्यंत 13 चेंडू संपलेत. 13 बॉलमध्ये 7 बॉल डॉट खेळलेत. सलामीवीर आहेत, एकही विकेट गमावलेली नाहीये. दोनही पाहायला गेले तर भरवशाचे फलंदाज, जी फलंदाजाची भिस्त आहे बेलवलीची, आकाश पवार आणि अजय पाटील, हे दोनही टॅलेंटेड बॅटर असताना मात्र अपेक्षेनुसार सुरुवात झालेली नाहीये आणि त्याचमुळे मात्र कमबॅक करावा लागेल. अजय पाटील ऑन स्ट्राईक नाव. रोहित पाटील नेक्स्ट बॉल. ओ इनसाइड एज बॉल, शॉर्ट फाईन गेला, थांबवलाय, वाचलाय आकाश पवार. डायरेक्ट हिट झाला असता तिथूनच पॅव्हलियन पकडावं लागलं असतं. बाल बचावला, डेंजर एंडला ताबत होता. 1 रन मिळाली. चोरट्या स्वरूपातली ही रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर अगदी संत गतीनं, कासवाच्या गतीनं पुढे जात असताना 12 धावा धावफलकावर. 12 रन्स ऑन बोर्ड. पहिला सामना सुद्धा चित्त थरारक आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटत होतं फणस डोंगरी संघ जिंकेल, परंतु नांदगाव संघानं मात्र शेवटला काय बॉलिंग केली आणि धावसंख्या मात्र डिपेंड केली होती. हा सुद्धा चेंडू अगदी स्टंप लाईनला येऊन पुल करण्याचा प्रयत्न. वेग सुद्धा प्रचंड, टाइम करणं जड चाललंय. क्रीजच्या खोलीचा वापर केला होता. लेग बायचा इशारानं मात्र ही रन टोटलमध्ये जरूर ऍड केली जाईल, परंतु मोठ्या फटक्यांसाठी आतापर्यंत वावच दिलेला नाहीये. 1 फुलटॉस अजयला मिळाला होता, 1 फुलटॉस आकाशला मिळाला होता, परंतु त्याच्यावर फटका आला नव्हता.
अन्यथा संपूर्णपणे शुकशुकाट ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाले, अगदी पाहायला गेलं तर सिरियसनेस पाहायला मिळाले गोलंदाजी मधलं. हा फुल टॉस आहे, वळवलाय बॉल, ग्लास केलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता अजयच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकाराच्या सहाय्याने 17 धाबा धाव फलकावर. हे फटके आता मात्र रेग्युलर इंटरव्हल्सला खेळावे लागतील. एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल कारण घरचं मैदान आहे. अख्खा बेलवली बघतोय सध्याच्या घडीला खेळाडूंना कशा पद्धतीनं आज मात्र बेलवलीमध्ये खेळ होणार आहे. हो ड्राईव्ह केलं यावेळेस मात्र हा स्ट्रोक लॉंग ऑफ कडे मात्र बॉल सरळ निघून गेलाय तो सीमारेषेच्या दिशेनं आणि अजयच्या पाठमधून येतोय आणखीन एक चौकार. समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी बेलवली टीमची धावसंख्या बिनबाद 21 धावा. मैदानात घेऊन जायचे आहे बघा. जीवनामध्ये दीपक पाटील आहेत, आमचे समेवेश सागर मांडवकर आहेत, परशुराम पाटील, कांचन पालकर. जीवनामध्ये पाण्याला किती किंमत आहे, किती महत्व आहे, की कुठं गुडूपत झाली या बाई उचलणारी लाट, पाणी दांडातला कुठं कुठं रुंजू झुंज पाठ, गाणार ये हिरवं रान, माय झालं व कोणी, देरे आभाला दे पाणी, देरे आभाला दे पाणी. पाणी मैदानामध्ये. आणि खऱ्या अर्थाने मीही का 11 मोह श्री गणेश मोह क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आणि मोह गावातील राजकीय क्षेत्रातील एक दमदार नेतृत्व प्रवीण शेठ म्हात्रे. आपण क्रिकेटचा आनंद सीमेरेषेच्या बाहेरून घेता, परंतु सतीदादा पाटील आणि गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आपणास आम्ही सूचित करत आहोत, आपण यावं व्यासपीठावर. तुमचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून सरचे स्वागत आहे. अरे रडू नको बाला, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. चला, ही आहेत आमचे बंटी बघा. मोरिया साऊंड सिस्टीम अतिशय सर्वांना प्रभावित केलेले आहे त्यांनी साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून. हो टू दीपक पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा बोलूया. महागुरूंचे एवढे डायलॉग खरं तर रेकॉर्ड झालेत, नसले स्टेजवर तरी सुद्धा पूर्णपणे रात्र जाऊ शकेल एवढे डायलॉग्स खरं तर रेकॉर्ड्स आहेत आमच्या सगळ्याच डीजे मास्टरकडे. जाऊया 3 ओव्हरचा खेळ झाला, 21 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. 2 ओव्हर्समध्ये दोनही चांगले फलंदाज अद्यापही क्रीजवर सुरक्षित आहेत, परंतु धावा काढाव्या लागतील. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाले, नक्कीच प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा होत्या, तिथून दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या. थोडासा चढता क्रम जरूर असला तरी सुद्धा 3 ओव्हर्समध्ये फक्त 7च्या सरासरीने धावा आल्यात. आणि ही सरासरी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला विजय मिळवून देणारी फार क्वचितच तुम्हाला देऊ शकेल. आणि त्याचमुळे खरं तर इथे 2 ओव्हर्समध्ये मात्र बाउन्स बॅक करावा लागेल. 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होतोय प्रल्हाद. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे.
चला थोडं स्पीडअप करत राहा. प्रल्हादचं चौथं षटक. आकाश पवार 8 बॉलमध्ये 3 धाबांवर खेळतोय. पहिलाच बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय. हार्ड हिट आहे. वाईड स्ट्रॉंगर बॉडी लाईनच्या दिशेनं व्हेरी फ्लॅट हिट. आकाशच्या बॅट मधून जमिनीला समान. चेंज ऑफ पेस. बैठक मारले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इकडे नटराज स्टाईल मध्ये आकाश पवारच्या बॅट मधून येतोय हा दुसरा बार. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकारासाठी बघा आकाश पवार लागोपाठ 2 षटकारांची आतषबाजी झालेली आहे. त्यांच्या वतीने ऋतुराज हॉटेलचे राजेश शेठ पाटील मिस्टर फॉर्च्युनर त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आकाश पवारसाठी जमा झालेलं आहे. चला पुन्हा एकदा दीपक पाटील यांच्याकडे आपण बोलूया. चला राजेश पाटील यांनी थोडंसं खेळाडूंचं मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केलाय. आणि का करू नये, मघासपासून पाहायला गेलं तर थोडंसं संत गतीने वाटचाल सुरू होती. आणि नक्कीच आपल्या खेळाडूंचं कौतुक नाही करायचं तर मग कोणाचं करायचं. लगातार 2 षटकार. थोडंसं नवचैतन्य आणले आकाश पवारनं. या 2 षटकारांच्या सहाय्याने टीमची टोटल 33 वर. अगदी सीमारेषेलगत संपूर्णपणे बेलवली करत. त्यामुळे चेंडू जरी गेला तरी पटकन शोधून आणतील. कारण मॅच बॉल फार महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला कधी कधी बॉल गेल्यानंतर नवीन चेंडू दिला जातो. परंतु बच्चे कंपनी सुद्धा इकडे लगेचच उपस्थित आहे. शॉर्ट बॉल आहे, ठोकलाय ऑन साइडला. कॉन्झिक्युटिव्ह तिसरा षटकार आकाश पवारच्या बॅट मधून. 33 धावा धाव फलकावर. लगातार तिसरा षटकार. प्रल्हाद वर अक्षरशः तुटून पडलाय. आकाश पवार सुपर बॅटिंग. सुरुवातीला पाहायला गेलं तर ते 3 डॉट बॉल खेळले होते. आता 3 षटकारांना मात्र पूर्णपणे त्याची परतफेड करून टाकले. आणि 11 बॉलमध्ये 21 धावा आकाशच्या बॅटमधून आल्यात. पहिल्यांदा 8 बॉलमध्ये फक्त 3 धावा केल्या होत्या त्यानं. आणि आता मात्र अचानकपणे संपूर्णपणे पाहायला गेलं तर वेग बदललाय. आणि बेलवली संघाच्या धाव फलकावर 39 धावा धाव फलकावर या षटकाराच्या सहाय्यानं. पुन्हा एकदा मॅच मध्ये परतलाय बेलवली संघ. आणि यासाठी ओळखला जातो बाउन्स बॅक झालाय या मॅच मध्ये. प्रल्हादवर टेन्शन आहे. ओ हा सुद्धा स्ट्रोक लॉंग ऑनला. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 3 षटकारानंतर मात्र येतोय आकाशच्या बॅट मधून हा चौकार. कमाल डान्सर आम्ही त्या दिवशी अधिक मोहोच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलं होतं. शिवकरचे आहेत आमचे दत्ता ढवळे. सगळ्यांचं लक्ष वेधलंय त्यांनी. पवार उडवतोय. हा सुद्धा चेंडू हवाई सफर करण्यासाठी
सुपर बॅटिंग पॉवर पॅक धमाका लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय या ओव्हर मधला हा चौथा षटकार. नंबर डाईल केले तिकडे आकाश पवारनं. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 49 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये मोहो संघ नक्कीच वरचढ होता, परंतु प्रल्हादच्या या ओव्हरीनं मात्र सगळाच गोंधळ घातलाय मोहो टीमसाठी. मागच्या 5 बॉल मध्ये 4 षटकार 1 चौकार 28 धावा कुठल्यात या ओव्हर मध्ये. आकाश पवारचा रुद्रावतार पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल वळवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सगळ्याच बॉलवर मात्र मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळालेत. अक्षरशः धुलाई केले प्रल्हादची. 6व्या बॉलवर सुद्धा इकडे चौकार येत असताना 32 धावा एकाच ओव्हर मध्ये. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये 21 होत्या आणि एकाच ओव्हर मध्ये 32 आल्यात. खेळ सरण्यासारखा पालटलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. बेलवलीचं अर्धशतक धाव फलकावर. 53 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. माने निवृत्ती काका कोपर यांचं आगमन झालेलं आहे. अक्षय म्हात्रे मो, विष्णुदादा ढवले शिवकर आणि निखिल कडव मो, तुम्हा सर्वांचं गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. जगदीश पवार बेलवली, विलास पवार बेलवली यांचंही ते आगमन झालेलं आहे. आपण यावं व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. यानंतर बघा स्वरांश 11 भिंगारी क्रिकेट संघाचे संगणक आणि कलबे क्रिकेट संघाच्या संगणकासाठी शेवटचा पुकार आहे. सत्र संपल्यानंतर लगेचच इथे नाणेफेक केली जाणार आहे. चला ऑन टाइम दोन्ही संघ उपस्थित राहा. हेच पाठीमागचं षटक होतं आपल्या टीव्ही स्क्रीनवर आणि कमाल कमाल बॅटिंग पाहायला मिळाली. 6-6 6-4 6-4 66 64 64. एखादा करा तर VIP नंबर वाटतोय. 53 धावा धाव फलकावर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत आणि अखेरीस संकटामधून बाहेर काढलंय बेलोली टीमला. आता मात्र 5 अंतिम षटक. थोडीशी घबराहट विपुलच्या मनामध्ये सुद्धा असेल. आणि शेवटचं षटक आहे अजयसाठी. फुल लेंथ होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. इकडे मात्र सिंगल कंप्लीट करण्यात आले. एकेरी धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल 54 या आकड्यावर 54 रन्स. चांगला चेंडू टाकलाय. स्लॉग ओव्हरची सुरुवात करत असताना विपुलनं फुल लेंथ हाताळला गेला, परंतु आता मात्र आकाश पवार ज्याची चर्चा आता मात्र या क्रीडांगणामध्ये आहे, काय खेळलाय. पाठीमागच्या 6 बॉलवर मोठे स्ट्रोक 6-6 6-4 6-4 आणि आता मात्र त्याला 5 चेंडू अजून मिळणार आहेत. चला रामदास ढोपरे यांचं आगमन झालेलं आहे. संदीप मगर, SK पाटील या पण व्यासपीठावर तुम्हा सर्वांचं गावदेवी क्रिकेट संघ बेलुल यांच्या वतीने स्वागत आहे. आकाश हा फटका लॉंग ऑन कडे. फिल्डर आहेत पाठीमागे, सिंगल मिळेल. थोडासा कंट्रोल करावा लागेल. इकडे मात्र हा ओव्हर थ्रो झाला होता. आणखीन रन्स. धावा धाव धावा धाव धावांसाठी पाहायला मिळाले. 3 धावा कंप्लीट झाल्यात, जिकडे कदाचित एकच मिळू शकली असती. फार रिस्की रन होती, तिकडे मात्र कलेक्ट करता आला नाही गोलंदाज विपुलला. आणि त्याच कारणास्तव इकडे 3 धावा प्राप्त झाल्या टीम बेलवलीला. धावसंख्या 3 ने जम्प करेल. स्कोर कार्डवर 57 57 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1-2 मोठे स्ट्रोक्स आले तर ही धावसंख्या 65 ते 70च्या मध्ये कुठेतरी लँड होऊ शकेल आणि तो प्रयत्न मात्र अजय नक्की करणार. 11 बॉलमध्ये 18 धावांवर अजय खेळतोय. दुसऱ्या बाजूला 15 बॉलमध्ये 38. काय ओव्हरटेक केलाय. 8 बॉलमध्ये 3 धावा जशा अभि अनाऊन्स केल्या आणि आकडेवारी आकाशी नव्हतीच आणि त्यानंतर अक्षरशः विध्वंस इनिंग खेळलाय. पेस कट केलाय बॉल. स्क्वेअर कटचा प्रतिम फटका. बॉल डीप पॉइंट बॉर्डरच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार.
दिसाया साधा हँडसम हाय ओघ कायम आहे धाबांचा. प्रत्येक चेंडू मागे काही ना काही मिळवताना दिसतोय बेलोली संघ. ओ यावेळेस मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. एक्स्ट्रा कॅमेरा बॉडी लाईनच्या वरतून खेचलाय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक अजयच्या पॅटमधून. षटकार. अद्यापही बाकी आहेत. धावसंख्येचा आता मात्र डोंगर उभा केला बेलोलीनं. प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. स्क्वेअरिंगला पाठीमागे फिल्डर आहेत. पहिली धाव वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. फर्स्ट अटॅम्प मध्ये चेंडू सापडला नाही ना तर रन झालीच म्हणून समजा. आणि तेच केलंय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले 2 धावेनं. टीमची टोटल 69 आकड्यावर. 69 रन्स ऑन बोर्ड. सूर्या भस्कर एका बाजूला आहेत. त्याला सुद्धा अशीच इनिंग खेळावी लागेल. गत वर्षी आपण पाहिलं RPL ला एकाच टीम मधून खेळत होते. यंदाच्या वर्षी सुद्धा अजय पाटील आणि सूर्या मस्कर. रायगड प्रीमियर लीगची चर्चा आता मात्र सुरू झाले. कुठेतरी पाहायला गेलं तर बंद पडलेला विषय होता. ओ डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह फटका. जाता जाता सुद्धा इकडे मात्र एक मोठ्या फटक्यानं षटकारानं मात्र इनिंग संपवले. आणि बेलोली संघ जाऊन पोहोचलाय जिथे 50 गाठेल का ही शंका होती. पाऊण शतक झळकावलंय. 75 धावा बेलोली संघाच्या धावफलकावर. मोठा चेस आहे. 76 धावांचा चेस आहे. 3 ओव्हर्स मध्ये 21 धावा होत्या. 12 बॉल मध्ये या सलामीवीरांनी 54 ठोकल्यात. आणि त्याचमुळे मात्र 75 वर जाऊन पोहोचलाय. लॉंग चेस आहे. 76 टू विन. ओव्हर टू मागुरू. थँक्स दीपक पाटील. इथे नाणेफेक केली जाणार आहे. सौरांश 11 भिंगारी विपक्ष कलवे. मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. आणि जगदीश पवार यांच्या वतीने बघा आकाश पवारसाठी 1000 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. चला तेजेश पवार यांच्याकडून डान्सर ढवले यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज. चला नाणेफेक इथे केली जाईल. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. तेजेश पाटील यांच्या वतीने. चला मंगल गणपत पाटील यांच्या वतीने स्पर्धेला 1000 रुपयाचं इथे सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचा मनपूर्वक आभार. नाणेफेकीसाठी भिंगारी विपक्ष कलवे. चला तत्पूर्वी मान्यवरांचा आपण इथे सन्मान करू. नशीबचंद भोईरिया आपला सन्मान इथे केला जाईल. साऱ्या मित्रांचा तो म्हणून रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये परिचित असणारे आणि मोह क्रिकेट संघाला गती आणि दिशा देण्याचं काम प्रत्येक स्पर्धेत हे पॅकेजच्या स्वरूपात ज्यांच्या माध्यमातून सातत्याने अखंडित राहिलेलं आहे असे नशीबदादा भोईर यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन सतीदादांच्या शुभास्ते सन्मान केला जात आहे. या दत्ता डवले डान्सर त्यांच्यासाठी तेजेश पाटील यांच्या वतीने 200 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. सतीदादांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. हॅलो
बघा या स्पर्धेमध्ये त्यांचा खूप मोठं योगदान आहे. नृत्य भूमिका त्यांची आहे. विष्णू ढवले शिवकर, विष्णूदादा या, आपला सन्मानित केला जाईल. आनंददादा ढवले यांचे बंधू या, विष्णूदादा या आपण. त्यानंतर अक्षय मात्रे या, विष्णू ढवले या आपण. आनंददादा ढवले रायगड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच त्यांचे ते बंधू आहेत आणि त्यांचा सन्मानित केला जात आहे. त्यानंतर अक्षय मात्रे अक्षय या, गावदेवी क्रिकेट संघ बेलुल यांच्या वतीने आपला इथे सन्मान केला जात आहे. अक्षय या, नशीबदादा भोईर यांच्या समवेत आपण इथे आलेला आहात. क्रिकेटला धर्म म्हणणारे एक व्यक्तिमत्व सतीदादा या, संतोष पाटील सतीदादा आपण सन्मान करूया. या सतीदादा अक्षय मात्रे यांचा सन्मानित करूया. आमचे संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. त्यानंतर नितीन कडव नितीन कडव आपला इथे सन्मान केला जाणार आहे. चला नितीन कडव आपला सन्मान केला जाईल. आमचे सत्यदादा पाटील स्पर्धेचे आधारस्तंभ त्यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहात. आपल्या हेतूची सन्मानित केलं जात आहे. आणि तत्पूर्वी बोलूया समालोचन कक्षमध्ये सागर मांडवकर नेरे यांच्याकडे. चला बेलोली गावचे पोलीस पाटील सुभाष पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दादा आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद महागुरु. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा बेलिवलीची दमदार स्पर्धा आमदार चषक गावदेवी 11 बेलवली आणि मिहिका 11 श्री गणेश मोहोम. मॅच ऑन. विनिंग टार्गेट 78 करायचं. सूर्या मस्कर जयेश पाटील आघाडीची जोडी. 5 षटकांचा उत्तरार्ध कसा असेल आपण जरूर पाहूया. गावदेवी 11 बेलवली अजय पाटील आलाय. रायगड प्रीमियर लीग एका स्पर्धेमध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या जवळचे मित्र आणि एका टीममध्ये सुद्धा खेळतात. एकमेकांसमोर अनेक वेळा आलेत. मात्र आज बेलवलीच्या आमदार चषकामध्ये अजय पाटील सज्ज होईल. बेलवली एक्सप्रेस. सूर्या मस्कर जयेश पाटील. पहिला चेंडू. शरीरभेदी गोलंदाजी. भन्नाट वेग होता आणि अजय म्हटल्यानंतर तो वेगवान असतो. गती त्याच्याकडे चांगली आहे, नियंत्रण त्याच्याकडे आणि तेवढाच कंट्रोल सुद्धा अजयकडे चांगला. आणि पहिला चेंडू डॉट. फर्स्ट ओव्हर. पॉवर प्ले 1 समोर खेळतो सूर्या मस्कर. रायगड प्रीमियर लीग त्यांनी गाजवल्या. आक्रमकतेचा शहेनशाह सूर्या मस्कर. कोण विसरणार. इथे मैदानावर सूर्याचं थांबणं सुद्धा संघहितासाठी महत्वाचं आहे. अजय पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. टार्गेट 78. मिहिका 11 श्री गणेश मोहो. सावधानता संयमतेनं खेळला. कुठली धाडस उठवलं नाही. सन्मान दिला. सूर्याला माहिती आहे मैदानावर थांबावं लागेल. क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट सुरक्षित नाही आहे. याच मैदानावर 86चा उच्चांक आपण या नाईट स्पर्धेमध्ये पाहिला. सूर्या मस्करे जयेश पाटील दोघांमध्ये चर्चा होईल. आणि पूर्वार्धामध्ये पाहिलं 3 षटकानंतर जी धावसंख्येची गती वाढवली गेली तिथं बेलवलीच्या बॅटिंग लाईनअपनं चांगली टार्गेट सेट केला आणि दोन्ही ओपनिंग पेरनं घातलेला धुमाकूळ मॅचमध्ये काय काय करू शकतो हे आपण सर्वांनी पाहिलं. अजय पाटील वन्स अगेन. 2 चेंडू डॉट. त्यानंतर सूर्याची बॅट तळपली. डीप कडे आलाय. पंचांचा इशारा. फाईन लेग कडे आणि हा षटकार. सूर्या मस्कर 2 डॉट. त्यानंतर षटकार. सूर्या आहे तो मैदानावर शांत बसणार नाही. आकाशातला सूर्य, मैदानातला सूर्य, त्याची बॅट नेहमी तळपत्या. अजय पाटीलवर पलटवार होणार का. पूर्वार्धामध्ये पाहिलं जेव्हा पहिलं षटक होतं रोहित पाटेनं 2 धावेचं षटक होतं
मात्र सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 21 होत्या. त्यानंतर आपण पाहिलं आकाश आणि अजयनं मागे वळून पाहिलं नाही. फर्स्ट ओव्हर सूर्याला माहिती आहे मैदानावर आपलं त्याचं मैदानावर थांबणं संघहितासाठी महत्त्वाचे. षटकार एकूण धावा 6, टार्गेट 78. सूर्या मस्कर ऑन अ स्ट्राईक. नेक्स्ट बॉल अजय पाटील समोर ठेवला, खोदून सावधान खेळला, डीप कडे फिल्डर आहे तिथे. सूर्या शांत डोक्याने खेळणार, हुशारीचा आहे, चलाकी त्याच्याकडे. आणि सूर्या म्हटला तर एक उदाहरण कांचन पालकर आम्हाला आठवतं. कलियुग आहे, भावा भावाचं पटत नाही, मित्र मित्राचं पटत नाही, कोण कुणाला मदत करत नाही. मात्र या सूर्यानं आपली मालिकावीर बाईक आपल्या मार्गदर्शक गुरुला डेडिकेट केलं होतं. असा हा आपण पाहतोय दानशूर. आणि एका बाजूला अजय पाटील त्यांनी आपली बाईक डेडिकेट केली होती. ते त्यांचे मार्गदर्शक पुरस्कर्ते सतीश पाटील. या दोन्ही खेळांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कलियुगामध्ये दानशूर करणारी दोन्ही खेळाडू, एका बाजूला सूर्या मस्कर आणि एका बाजूला अजय पाटील, दोघी चांगले मित्र सुद्धा आहेत. मात्र मैदानावर आमने सामने. समोर आहे जयेश पाटील, ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आकाश चलाक फिल्डिंगसाठी ओळखला जातो. आणि आकाश म्हटलं तर चपळता, आकाश म्हटलं तर हुशारी. सामना पाहायला मजा येईल. बेलवलीचा आमदार चषक संपूर्ण मॅनेजमेंट प्रचंड मेहनत करते. रोहित पाटीलने दिलेल्या 2 धावा त्याची कंपॅरिझन होईल. टार्गेट 78. एखादी चांगली भागीदारी मॅचमध्ये काय काय करू शकते हे आपण जरूर पाहतो. आणि सूर्याला आणि जयेशला माहिती आहे चांगली भागीदारी बनवली तर या मॅचमध्ये आपण पाठलाग करू शकतो. अजय पाटील धावा झाल्या टोटल, एकूण धावसंख्या 8. नेक्स्ट बॉल सूर्यानं खोदून काढलाय, मिडॉन कडे. गुड फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर असा असेल तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करता येतो. मात्र सूर्याची एकंदरीत खेळी आपण पाहिले तर तो प्रत्येक फटका डोक्याने खेळतोय, शांत डोक्याने खेळतोय, स्मार्ट फलंदाजी दाखवतोय. एक षटकार जरी लगावला तरी त्याला थांबायचे. 1 ओव्हर नंतर 8. चला इथे नाणेफेक केली जाईल. दोन्ही क्रिकेट संघ, एका बाजूला कलवे क्रिकेट संघ तर गावदेवी कलवे. पोलीस पाटील सुभाष पाटील साहेब या आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होईल. त्यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न केली जाणार आहे. या दादा या आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जाणार आहे. एका बाजूला भिंगारी स्वराज 11 भिंगारी, एका बाजूला गावदेवी कलवे. सुभाषदादा पाटील बेलवली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व पोलीस पाटील आहेत आणि त्यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. बघा नाणेफेकीचा कौल भिंगारी. फक्त निर्णय क्षेत्ररक्षण गटाचा निर्णय स्वीकारलेला आहे. भिंगारी क्रिकेट संघ स्वराज 11 आणि गावदेवी कलवे क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. वलुया समोरच्या कक्षमध्ये सागर मांडवकर यांच्याकडे. 8 धावा फलकावर. विनिंग टार्गेट 78. ओव्हर नंबर 2 अभिषेक चौरगे, आणखीन एक यंगस्टार, बेलवलीचा सुपरस्टार, बेलवलीचा होतकर खेळाडू. अलीकडच्या काळामध्ये बेलवलीची गोलंदाजी धुरा त्यांनी सांभाळली. व्हेरिएशन त्याच्याकडे, व्हरायटी. खूप चांगल्या पद्धतीनं चेंडू तो अँगल करतो आणि बऱ्याच वेळा बेलवलीच्या संघ हितासाठी सुद्धा महत्त्वाचं योगदान दिलं. जवळची गाव आहेत, मित्र परिवार आहेत, एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सामना पाहतो बेलवली आणि एका बाजूला मोहो. मॅच ऑन. अभिषेक चौरगे. ओव्हर नंबर 2 धावा 8, टार्गेट 78. पहिला चेंडू गती कमी केली. समोर जयेश, तो शांत बसणारा नाही आणि त्याच्या बॉडी लाईनचा अभ्यास केला, स्टँडिंग ऑफ मोशनचा अभ्यास केला, कशा पद्धतीनं जयेश फटकेबाजी करतो. आणि हे अभिषेकला माहिती आहे बोटांची जादू त्यांनी दाखवली. हा डॉट बॉल. धावसंख्या टोटल आपण पाहतो एकूण धावा 8. नेक्स्ट बॉल अभिषेक. राऊंड विकेटनं चेंडू थोडा लांब ठेवला ऑफ स्टंपवर. सूर्याला स्ट्राईक दिल्या. पंचांचा इशारा, लेग बाईज. आमदार चषक बेलवलीची स्पर्धा पाहते. ओव्हर नंबर 2 अभिषेक चौरगे डॉट, लेग बाईज. धावा दाफलकावरती 9 रन्स, टार्गेट 78. सामना पाहतोय मोहो विरुद्ध बेलवली. सूर्या जोवर मैदानावर उभा आहे तोपर्यंत त्याचा चाहता वर्ग एका अनोख्या खेळासाठी ओळखला जातो. आणि हे जाळं जे काही रचले ना हे सर्व सूर्या मस्करसाठी. पूर्वार्ध ज्यांनी गाजवला अजय होता, आकाश. बॅट त्यांची तळपली
आणि त्यांची अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली. अजूनही उत्तरार्धामध्ये खूप काही गूढ रहस्य आणि ते आपल्याला पाहायला मिळेल. अभिषेक चौरगे डॉट लेग बाईस, 2 चेंडू संपले, धावा 9, टार्गेट 78. अभिषेक सज्ज होईल. ऑफ स्टंपच्या बाहेर सूर्याकडे समय सूचकता आहे. शांत डोक्याने तो खेळतोय, त्याला माहिती आहे मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे. स्पोर्टिंग विकेट आहे. क्रिकेट खेळामध्ये कोणी मोठा आणि छोटा नसतो, खेळावरून तो सिद्ध होतं. आणि आता समोर उभा आहे सूर्या मस्कर. 4 चेंडू डॉट खेळलाय. ओ लाईन ओळखली, भरकटलाय चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. रिलीज ऑफ डिलिव्हरी अभिषेकचं पाहिलं तर एक लेग बाय झाली, त्यानंतर लाईन थोडी भरकटला. 2 वाईट बॉल पाहिले. धावा धावफलकावरती टोटल 11, टार्गेट या विजयासाठी 78. क्रिकेटमधील कुठलंही टार्गेट सुरक्षित नाही. आपण बऱ्याच वेळा पाहिले 85, 90, 95, 102 धावा सुद्धा चेस होतात. ओव्हर नंबर 2 अभिषेक, 2 चेंडू सलग अवांतर. सूर्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, सिंगल. शांत डोक्यानं खेळतोय, धावांची भूक सुद्धा. पहिल्या षटकानंतर 8 धावा होत्या, 78चं टार्गेट. पूर्वार्धाचा आपण कंपॅरिझन केली, पार्श्वभूमी पाहिली, 3 षटकानंतर बेलवलीच्या 21 होत्या आणि आता सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक सूर्य आणि संघाची धावसंख्या 12. जयेश पाटील, सूर्या मस्कर दोन्ही फलंदाज तेवढे ताकदवान आहेत. मैदानावर जास्त वेळ उभं राहिलं तर ते सुद्धा गोलंदाजावर तुटून पडतील आणि प्रत्येक चेंडू मागे बघा. अभिषेक चोरगे आपलं तंत्र वापरतोय. नेक्स्ट बॉल, सिंगल आली, पुन्हा एकदा समोर उभा आहे जयेश. गती कमी केली, थांबवलंय, बांधून ठेवण्याचा प्रयत्न. गोलंदाजी आवडले असेल तर अभिषेकसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग. फास्ट क्रिकेटमध्ये आक्रमकतेला थांबवणं एवढं सोपं नाही आणि तो त्याची गोलंदाजी किमया दाखवते. अभिषेक चोरगे धावा दाफलकावरती 12 रन्स. बॅकफुटला गेले, सुसाट वेगाने जावं लागेल पुढे माहिती आहे आणि लॉंग लेग कडे फटका बनवलाय, आलाय चौकार. दाखवून दिलं, मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आणि त्यांनी या फटक्यानं सिद्ध केलं. कधी कधी तसा खेळ करावा लागतो. चौकाराला धावा 16. नेक्स्ट बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट केला. ओ हा निर्णय अंगलट आला, गरज नव्हती, सर्व काही सुरळीत चालू होतं. सरळ बॅटनी धावा येत होत्या, हा वेडेपणा केला आणि हा झेल पकडलाय. यस, विकेट. आमदार चषक क्रीडा स्पर्धेसाठी मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. कृष्णा शंकर पाटील बेलवली, कमलाकर बालाराम पाटील, जगदीश पवार, विलास पवार, मधुकर चोरगे, संदीप मगर आणि गोमा पाटील, आपणा सर्वांचं गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने स्वागत आहे. चला नंतर स्वागत. नंतर धावसंख्या 16. मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा इथे पाहुणचार केला जातो. अभिषेकचे षटक आपण पाहिलं, 2 वाईट बॉल. सन्माननीय कमलाकर दादा पाटील यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्यदादा पाटील यांच्या शुभास्ते सन्मान केला जात आहे. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये सागर मांडवकर यांच्याकडे. अजयने दिलेल्या 8 धावा, त्यानंतर अभिषेकनं 7 धावा दिल्या. प्रवास तो सूर्य. पूर्वार्ध आणि उत्तरार्धाची आपण जर तुलना केली, शेवटच्या 2 षटकामध्ये धुलाई पिठाई पाहायला मिळाली. गोलंदाजावर चढवलेले हल्ले, उपद्रव निर्माण केला आणि 3 षटकामध्ये जो शांत बसला होता बेलवले, तिथून अजय आणि आकाशने केलेली सर्वोत्तम फलंदाजी. सूर्य अजूनही मैदानावर उभा आहे. 8 डावेचं षटक अजयचं, अभिषेकनं फेकलं 8 डावेचं षटक. 16 धावा दाफलकावर. ऑन साईडला बॅटच्या मधोमध, ओ डीप कडे, पंचांचा निर्णय मिड विकेटला. मनगटी ताकदीच्या सायानं आणि 4 धावा चौकार.
बघा सीमा रेषी लगत आपण चेक करतो. सूर्यानं हा फटका खेळला. थोडा क्लोज, आता स्लो मोशनमध्ये आमची टेक्निकल टीम कॅमेरामन प्रयत्न करत होता. अजय, यस, डेफिनेटली चौकार, 4 धावा. तोपर्यंत विजयाच्या आशा असतील. अस्तित्वाची लढाई. ग्रुप ए चे संघ आज खेळतात. आज चांगल्या लढतीचा आनंद सर्व क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. चांगले प्रेक्षक आज आम्हाला मिळाले. चांगल्या आज आम्ही पाहतोय लढतीचा आनंद. एकूण धावा 20. वेगवान चेंडू लेग स्टिक वरून सूर्या तळपला होता आणि नक्कीच व्हाईट बॉल. धावफलक 3 षटकानंतर बेलवलीच्या 21 होत्या. षटक क्रमांक 3 सूर्य. प्रवास तोच सूर्य, फक्त बेलवलीचे विकेट गेले नव्हते. आता एक गडी बाद झालाय. धावफलकावरती 21. सूरज सावंत. गती आपण पाहतोय चांगली होती. चेंज ऑफ स्पेस, व्हरायटी व्हॅरिएशन सूरज सावंतकडे. सूरज सावंत आम्हाला आठवल्यानंतर दुंदराई चषक नाईटची स्पर्धा आठवते. तिथे बऱ्याच वर्षानंतर सतीश पाटील खुश होत्या कारण चॅम्पियन संघ ठरला होता आणि सूरज सावंतनं कमालीची गोलंदाजी केली. ऑफ स्टंपला बघा व्हेरिएशन, मात्र लाईन भरकटली. थोडा बाहेर गेला, स्विंग झाला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. चिखले नाईट. सूरज सावंतची कामगिरी आपल्याला सर्वांना माहिती आहे. यंगस्टारना घेऊन सुद्धा तो चांगला क्रिकेट खेळतो. सूरज सावंत 2 व्हाईट बॉल. धावफलकावरती 22. सूर्या प्रयत्न करतो डीपकडे, फटके कनेक्ट होत नाही. त्याच्या तयारीमध्ये तो अंतर्वर्तुळामध्ये स्वतः सूरज गेला. धावा 2 व्हाईट बॉल आले. टोटल रन्स पाहू शकाल आपण. संघाची धावसंख्या 23. 3 षटकानंतर बेलवली 21, आता 23. इथून सामना जर खेचायचा असेल तर आता या सामन्यामध्ये अन्वेष आणि सूर्याकडून एका चांगल्या खेळाची गरज आहे. इथे विस्फोटक खेळ करावा लागेल. सूर्या त्याच तयारीमध्ये. सूरज सावंत चौकार, 2 व्हाईट बॉल, 1 डॉट. आतापर्यंत 3 चेंडू. धावा 23, 9 मध्ये 13. गोरक्ष पवार आमचे बघा पतंजली षटकार फेम मॅचचा आनंद घेताना. वेगवान चेंडू. सूरज सावंतकडे ही कमबॅक करण्याची तयारी आहे. जरी षटकार आला तरी तो कमबॅक करू शकतो. मेडन ओव्हर फेकण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. बेलवलीची अनेक सामन्यामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी सुद्धा दाखवल्या. सूरज सावंत डॉट बॉल, नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा समोर ठेवला बघा. विकेट टू विकेट. काय सुंदर गोलंदाजी केली. संधी कोणत्याच दिल्या नाही खेळण्यासाठी. खोलून खेळण्यासाठी फलंदाजाने त्यांनी अजिबात कुठल्याही संधी दिल्या नाही. गुड बॉलिंग. रिकवर करून देतो. 8 धावा. मात्र आता गावदेवी 11 बेलवलीची बॉलिंग लाईनअप पाहिली. अजयचं षटक 8 धावेचं, अभिषेकचं 8 धावेचं, सूरज सावंत गुड बॉलिंग. आतापर्यंत 8 धावा 24. अपेक्षा आहे सूर्याकडून. डीप कडे खेळला वेगानं, थोडासा अडथळा आउटफील्ड मध्ये. बॅड लक. आणि तिथे बघा चौकार. नाराज आहे आणि मिळतील 4 धावा. दत्ता ढवले शिवकर, सागर मांडवकर बघा खास आज त्यांना स्पेशलिस्ट इथे नृत्य करण्यासाठी इन्व्हाइट करण्यात आलेले आहे. सतीश दादा आहेत बघा, किती खुश आहेत. गावदेवी बेलवली क्रिकेट कमिटीने खास त्यांना निमंत्रित केलेलं आहे. उद्या फायनल आहे आणि ढवले साहेब फायनलला जल्लोष करायचे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. सागर मांडवकर. धावसंख्या 28, 12 मध्ये करायचे. आता रिक्वायर 176 टार्गेट, 12 मध्ये 50. मॅच ऑन. पूर्वार्धामध्ये सुद्धा शेवटच्या 2 चेंडूवर चांगल्या धावा आल्या. तिथे अजय आणि आकाशने केलेला हल्ला बोल आणि आता सूर्य आणि फलंदाज अन्वेषला तेच करून दाखवायचे. 12 मध्ये 50. धावा 28. आमचे चेअरमॅन बघा दत्ता ढवले. मोहची नाईट स्पर्धा आणि त्यांना बिनजोड होते भालचंद्र कोपरोलीचे. आणि प्रवीण दादा म्हात्रे यांच्या स्पर्धेमध्ये पाहिलं भालचंद कोपरोलीचे होते डाव्या बाजूनं. आणि दत्ता ढवले यांचा पराभव सुद्धा तिथे झाला होता. 3 षटकानंतर एकूण धावा धावफलकावरती टोटल 28. मॅच ऑन करा, थोडा स्पीडअप करा कारण आज इम्पॉर्टंट मॅचेस आहेत. आता वाजलेत 9:12.
एक संघ आज क्वालिफाय करायचे, आज ग्रुप ए खेळणार आहेत. आज बलाढ्य बिग बॅटल, चांगल्या संघांचा खेळ. आज प्रेक्षक सुद्धा चांगले आहेत, चांगले संघ सुद्धा आहेत. लढती पाहिजेत. पहिला सामना सुद्धा सनसनाटी होता आणि आता हा सामना 12:50 समोर उभा आहे अन्वेष अजय पाटील. पहिला चेंडू, यस, बघा हा चेंडू थोडा गती कमी केली, स्विंग सुद्धा होता आणि अजयकडे एक खासियत आहे, स्ट्रेट ठेवला त्याला ऑन स्विंग केला आणि बीट होत असताना अन्वेष थोडा दबाव वाढेल. 12:50 इथून चेंडू आणि धावांमध्ये तफावत आहे. ही भरपूर मोठी गॅप आहे आणि ही जर कव्हर करायचं असेल तर चौकार षटकारच ठोकावे लागतील. अजय सिंगल डबलला फारसं काही होणार नाही. इथे सुसाट वेगानं धावसंख्या स्पीडअप होणं खूप महत्वाचं. चौथे षटक मार्गस्थ, धावा 29. अजयची गोलंदाजी बघा, सुंदर गोलंदाजी करतो, संधी देत नाही मोठे फटके खेळण्याची. मागच्या 2 चेंडूवर ऑफ स्टंप, मिडल स्टंप, विकेट टू विकेट, नाईस लाईनवर तो गोलंदाजी करतो अजय. 2 चेंडूमध्ये फक्त सिंगल. ऑफ स्टंपला ठेवला, फटका बनवला, मात्र इथे फसला, झेल सोडला. मैदानावरचा जर आता वातावरण पाहिलं तर बेलवलीची पाठीराखे खुश असतील. मॅचमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न सूर्य. तर 9 आता इक्वेशन अनालिसिस, धावा झाल्या 29. 9 चेंडू 49 आणि आकड्यांची जादू. 8 षटकार पाहिजेत, 1 सिंगल. कॅल्क्युलेशन हे डोक्यात. समोर सूर्या मस्कर, सुंदर गोलंदाजी अजय. अभिषेक सूरज, अजय वन्स अगेन. ओ डीप कडे खेळलाय, फिल्डर आहे तिथे, काही होणार नाही. हर्षल तिथे होते. सिंगल डबलनं काही बिघडणार नाही. नाराज आहेत. पहिल्या पूर्वार्धामध्ये झालेली पिठाई सुरुवात तर मिळाली होती, मात्र त्यानंतर सूरज सावंतनं केलेला कमबॅक, अभिषेकनं दिलेल्या 8 धावा, अजयनं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, धावफलकावरती 30. चौथं षटक मार्गस्थ. नेक्स्ट बॉल. आक्रमणाचा प्रयत्न, सूर्या नाराज आहेत, फटके येत नाही. आता मॅचमध्ये पकड निर्माण केल्या, ज्या धावा ठोकल्या अजय आकाशनं, तुटून पडले, त्यांनी केलेला हल्ला बोल आणि जो धावसंख्येचा रतीप उभा केला. प्रीतम अंबेकर आज बेलवलीचा खेळाडू नाही, काही कारणास्तव बाहेर आहे, मात्र आज इन ॲक्शनमध्ये नाही. लक्ष द्या मॅचकडे. धावा धावफलकावरती 30, टार्गेट 7 मध्ये 48. ओ डीप कडे खेळलाय, डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू. 4 धावा समीकरण कठीण आहे. 6 मध्ये आता करायचे आहेत. टोटल पाहू शकता 78. मॅच थोडी कठीण आहे. अन्वेष सूर्या प्रयत्न जरूर करेल. धावसंख्या टोटल आपण पाहतोय पोहोचली 34 वर. येणारे 6 चेंडू आणि 44. वसंत चोरगे माजी क्रिकेटर बेलवली यांचं आगमन झालेलं आहे. महादेव पाटील MG मनपूर्वक तुमचे स्वागत आहे. मी का 11चे पुरस्कर्ते मोहचे आमचे प्रवीणदादा म्हात्रे, एक दमदार व्यक्तिमत्व, दमदार नेतृत्व, क्रिकेटचा आनंद घेतात आणि त्यांच्या समवेत केंद्रीय रेल्वेत कार्यरत असणारे जयदास पाठे मोह हे सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. जयदास पाठे आमचे परमबंधू आहेत. आपले आम्ही गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने, सतीदादा पाटील यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. 6 चेंडू आणि 44 धावेची गरज. 12 मध्ये खेळतोय सूर्या 18. लक्ष कटीने 78चं जे टार्गेट होतं, जी सुरुवात लास्ट वन. पहिला चेंडू. आता मॅच मध्ये शिरकाव करताना गावदेवी बेलवली गुड फाईट बॅक. मॅच मध्ये पकड त्यांनी निर्माण केली. सुरुवात जी हवी होती, सुरुवात चांगली मिळाली तर सर्व काही सुरळीत होतं. आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन, करंट रन रेट, रिक्वायर रन रेट, खूप मोठी तफावत आहे. बॅकफुटला जाऊन खेचलाय. यस, मिळतील 4 धावा.
चला नेक्स्ट मॅच जी फिल्डिंग टीम आहे ना, आपण येऊन थांबा इकडे. फिल्डिंग टीम, नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण येऊन थांबा. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर क्षणाचाही विलंब करू नका. आपल्याला विनंती आहे, मॅचेस थोड्या स्पीडली करायचे. एकूण धावा 38. राजेश डॉट चौका. नेक्स्ट बॉल. सूर्या बडकलाय मात्र आता लेट झालाय. फटके येतात मात्र लेट येतात. एका बाजूनं तो थांबला. बघा हा चेंडू फ्रंट फुटला आला. आपला नैसर्गिक फटका हा सूर्याचा, यासाठी तो ओळखला जातो. धावा त्या फलकावर 44, टार्गेट 78. 78. राजेश पाटील डॉट 46. धावा झाल्या 44. आता सामना थोडासा वन साइड. 3 मध्ये 34. चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम लवकर या, पटकन या आपण. आणि बॅटिंग टीमला विनंती करतो आपण खेळाडू कक्षाकडे जायचे. काही आमचे पाहुणे सुद्धा आलेत. आज ग्रुप आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा. पुढचा सुद्धा सामना अतिशय चांगला तुम्हाला नक्कीच. 3 मध्ये 34. 44. सूर्या 15 मध्ये 28 खेळला. त्यांनी एक हाती किल्ला सांभाळला. ओफ, प्रयत्न करतोय, स्वतः गेले यष्टीरक्षक. मात्र आता मॅचमध्ये इंटरेस्ट नाहीये. असे सामने जेव्हा अगदी एंड मोमेंटला झुकतात तेव्हा प्रेक्षक वर्ग नाराज असतो. आणि आता त्या फॉर्मॅलिटीज. चला बॅटिंग टीम आपण खेळाडू कक्षाकडे जायचे. नेक्स्ट मॅच गावदेवी कळवे. चला जसा सामना संपेल मी फिल्डिंग टीमला विनंती करतो आपण जाऊ शकता. 2 मध्ये 34. ऑन साइडला ठोकला डीपकडे. सूर्या तळपला मात्र एका बाजूला संघाची साथ मिळाली नाहीये. मोहो विरुद्ध गावदेवी 11 बेलवली विजयाच्या उंबरठ्यावर आहे. यस, सूर्याचा झंझावत जरूर पाहिला मात्र टार्गेट मोठं होतं. बॅड लक सूर्या. चांगला खेळला. तुफानी 18 मध्ये 38 तो वैयक्तिक खेळला मात्र टार्गेट हे मोठं होतं. आणि सामना सहज जिंकला तो आपण पाहतोय बेलवली संघाने घरच्या मैदानावर. मांडवकर, आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये मी का 11 मोहो श्री गणेश मोहो क्रिकेट संघाला पराभूत करत